राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। विकासापासून दुर्लक्षित व वंचित पठार भागाच्या विकासासाठी विकास क्रांती सेना विविध मागण्यांसाठी 8 जानेवारी रोजी घारगाव ते अकोले पायी मोर्चा घेऊन जात आहे। बेलापूर गावात मुक्काम करून 9 जानेवारी रोजी येथे भव्य सभा संपन्न झाली। ब्राह्मणवाडा गावात मुक्काम करत 10 जानेवारी रोजी ब्राह्मणवाडा गावात सकाळी 9 वाजता भव्य सभा संपन्न झाली। गावकऱ्यांनी विकास क्रांती सेनेच्या मागण्या योग्य असल्याने पाठिंबा दिला आहे। येथून कोतुळ गावाकडे मुक्कामासाठी विकास क्रांती सेना मार्गस्थ झाली आहे। ब्राह्मणवाडा सभेच्या वेळी विजय देशमुख, सरपंच सुभाष गायकर, ॲडव्होकेट संभाजी जाधव, भगवानदादा काळे, संतोष फापाळे, सरपंच जालिंदर गागरे, गोकुळ आरोटे, शालुताई आरोटे, भारत आरोटे यांनी विकास क्रांती सेनेने केलेल्या मागण्यांना पाठिंबा देत सहभागी झाले आहेत। त्यांनी प्रामुख्याने अकोले तालुक्यातील बोटा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक 23 या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात यावे, तसेच पर्यटन विकासासाठी इतर राज्यमार्गाचे दुपदरीकरण करण्यात यावे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा रेल्वे स्टेशन झाले पाहिजे व हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातूनच गेला पाहिजे। चिलेवाडी धरणातून जलुपसा करून कचनदी बारमाही झाली पाहिजे। घारगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी। या मागण्यांसाठी पाठिंबा देत या मागण्या लवकरात लवकर मान्य करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे। यावेळी ॲडव्होकेट संभाजी जाधव यांनी कचनदी बारमाही झाली पाहिजे या मागणीवर जोर दिला आहे। तर येसरठा व पळसुंदे धरणातील पाणी चिलेवाडी धरणात सोडून चिलेवाडी धरणातून उपसा सिंचन प्रकल्पाद्वारे कचनदी उगम स्थानावरील करंडी येथील आनंदरा धरणात सोडून कचनदी बारमाही झाली पाहिजे अशी मागणी केली आहे। यावेळी प्रमोद आरोटे, सतीश फापाळे, किसन भोईटे, गणेश जिगाडेकर, अजिंक्य फापाळे, शिवाजी हांडे, किशोर जाचक, स्वप्नील हुल्लवळे, राहुल लांडे, उत्तम मध्ये, रवी हांडे, प्रदीप गायकर, प्रशांत फलके, सरपंच पप्पू हांडे आदींनी पायी मोर्चात सहभागी होत विकास क्रांती सेनेला पाठिंबा दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज साठी संजय गायकर, ब्राह्मणवाडा। हा पाण्याचा प्रश्न गेले 25-30 वर्षापासून मी ऐकत आहे का आज आंबेगाव आपल्याला आंबेगाव पाजरचं पाणी येणार आहे। आज आपले गावचे सुपुत्र भाऊसाहेब हांडे असतील किंवा एरवी आलेले असतील यांनी सुद्धा खूप प्रयत्न केलं, परंतु ते अपेक्षित ठरले। तरी मी आज या मोर्चामध्ये जे काही सहभागी होणार आहे यांना एकच विनंती करते का हा मोर्चा फक्त मर्यादित तुम्ही फक्त 1-2 दिवसापुरता नाही तर हा अंमलबजावणी करावी आणि हा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने महिलांचा खरोखर सुटावा। कारण याचा एप्रिल मे जर चालू झाला तर खऱ्या अर्थाने आम्हाला पाण्याची खूप वंचित राहतो आणि पाण्यापासून वंचित राहिल्यापासून महिलांना खूप त्रास होतो। आणि आज आपल्या इथं गाया असतील, कोणती काही जनावर असतील यांना सुद्धा पाण्याचा प्रश्नाचा खूप अवघड होते। यासाठी या मोर्चामध्ये आम्ही सर्व महिलांचा सर्व पाठिंबा देऊन यांना शुभेच्छा देतो आणि थांबते। जय महाराष्ट्र। मोर्चा आलेला आहे, त्या मोर्चाचं मी आपला ब्राह्मणवाडा ग्रामस्थांतर्फे तसेच ग्रामपंचायत ब्राह्मणवाडातर्फे त्यांचं स्वागत करतो। अगदी 10 ते 12 दिवसापूर्वी या युवा क्रांती सेनेचे अध्यक्ष आमचे मित्र भगवान शेठ, त्याचप्रमाणे आमचे पत्रकार मित्र सतीश असतील, माझे दुसरे मित्र संतोष असतील, या ब्राह्मणवाडा गावामध्ये ते आले। अगदी 2-3 जण होते, परंतु तळमळ इतकी मोठी होती, त्यांनी या मोर्चा संदर्भात माझ्याशी चर्चा केली। मी अगदी भारावून गेलो, कारण आपला जो हा कचघोड आहे मग ते मोठ्यापासून बेलापूर आपला जो भाग असेल या दाळमीज गावांचा, अगदी या भागामध्ये अशा प्रकारचं कोणी नियोजन केलेलं नाही आणि आपल्या भागात आपल्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाविरुद्ध कोणी आतापर्यंत लढलेलं नाही। सर्वप्रथम मी भगवान असेल, संतोष असेल, सतीश असेल, सर्वच, त्याचप्रमाणे आमचे मित्र गागरे पाटील असतील आणि यांचे सर्वांचे सर्व युवक आहेत ज्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्वप्रथम हे आंदोलन उभं केलं आणि ती गरज आहे म्हणून मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन देतो। परंतु आपल्या बहुजन समाजाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला ह्या तालुक्याची विभक्त तालुक्याची सुद्धा मागणी आपली रास्त आहे। त्याचप्रमाणे रस्त्याचे प्रश्न इतके बिकट आहे, तुम्हाला सांगतो आपण नुसतं राज्यमार्गासाठी भटकतो, परंतु आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये सुद्धा साहेब सांगायला हरकत नाही। आमच्या 1-2 वाड्या आहे, मुक्ताच्या वाडीचा प्रश्न मी सांगतो, मी वारंवार
पाठपुरावा केलेला आहे. सांगतो मौत झाल्यावर डोळे आणायला लागते ही परिस्थिती आहे. मी वारंवार प्रश्न प्रशासनाकडे टाकले, सगळ्याकडे टाकले, पण दखल घेतली जात नाही. कारण काय असतं साहेब, दखल का घेतली जात नाही याचंही उत्तर आम्हाला मिळत नाही. लोक सहकार्य करायला तयार आहे परंतु निधीच मिळत नाही. आणि अशा पद्धतीने आपण म्हणतो आपण 21व्या शतकात जगत आहे, पण 21व्या शतकामध्ये मी ब्राह्मणवाड्याचं उदाहरण दिलं, ते गोट्याचंही उदाहरण असू शकतं, बेलापूरचं एखाद्या वाडीचं उदाहरण असू शकतं. परिसरात अशा कितीतरी वाड्या आहेत की अवस्था इतकी बिकट आहे की त्याला काही माप नाही. सुदैवाने तुम्ही पाहता हे रस्त्याचं काम चालू आहे. एक 50-60 वर्षानंतर त्या गावामध्ये एखादं कॉन्क्रीट तरी मिळालेलं आहे. ही सुदैवाची बाब आहे. परंतु अशा पद्धतीची कामं प्रत्येक गावामध्ये व्हावे, राज्यमार्ग एकदम चांगले पाहायला मिळाले. आता मी तर सांगितलं ओतूरचे खाली आपण ते रस्ते स्टेट हायवे नाही. मी संगमेर मध्ये व्यवसायानिमित्त साहेब माझा कांद्याचा व्यवसाय मी फिरतो. 5.5 मीटरचे रस्ते प्रत्येक गावात जायला आहे. आणि आपल्या रस्त्यावर इतका मोठा अन्याय आहे की आपल्याला सर्वसाधारणपणे मी म्हणतो 5.5 नाही, हा राज्यमार्ग असलेला 7 मीटरचा रस्ता आवश्यक आहे. पण केवळ 5-5.5 मीटरचा तरी रस्ता या ठिकाणी झाला पाहिजे ही आपली राष्ट्र मागणी आपण केलेली आहे. मी सर्वांचं त्या मागणीसाठी अभिनंदन करतो. आणि साहेब एक आपल्या अजेंड्यावर हा विषय नाही, परंतु मी एक जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो. आपल्या जुन्नर भागामध्ये आपल्या पाचघर शिलेवाडी पाचघर धरणाच्या वरती आपण महाराष्ट्र सरकारची बिबट सफारीचं काम चालू आहे. बिबट सफारीचं गेट आपल्या अकोला तालुक्याच्या बॉर्डरवर आहे आणि डेव्हलपमेंटसाठी जी वाहतूक चालू आहे ती आपल्या जिल्ह्याच्या वाहतूक चालू आहे, खालून जायला रस्ता नाही. परंतु ह्या बिबट सफारी पूर्ण झाल्यानंतर हे सर्व भाग बंद भिंतीद्वारे वॉलद्वारे बंद करण्यात येणार आहे. म्हणून याच्यामध्ये एक मागणी टाका का ह्या बिबट सफारीचं एक गेट आपल्या अकोला तालुक्यात ब्राह्मणवाडा पिराची वाडी आहे त्यामध्ये हे बिबट सफारीचं गेट झालं पाहिजे. नाहीतर आम्ही यासाठी देखील एखादं मोठं आंदोलन उभं करू, रस्ता रोको उभा करू. आणि याचं कारण आहे याच्यात आपल्याला पर्यटन वाढणार आहे. पर्यटन वाढला तर बेलापूर असेल, गोटा असेल, आपल्या भागातून हे चाललं तर आपल्याला आपले नवतरुण जे युवक आहेत, बेरोजगार आहेत, ते बेरोजगार युवकांना काहीतरी हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होण्यास थोडेसे मदत होईल. अशी ही मागणी आपण करूया. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मागण्यांसाठी कच नदी 12 झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रश्न मांडलेलाच आहे. मी काय आपला वेळ घेणार नाही, कारण विस्तृतपणे आणि एकदम चांगल्या पद्धतीने बेटे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. म्हणून मी थांबतो आणि पुन्हा एकदा गावच्या वतीने आणि आपल्या सर्व परिसराच्या वतीने, ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने त्या मोर्चात आम्ही सहभागी आहोत असं मी जाहीर करतो आणि थांबतो. करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रहो, ब्राह्मणवाडा गाव आणि परिसरातील 23 गावं या गावांना विकासापासून नेहमीच वंचित होण्यात आलेलं आहे. कारण की का भौगोलिक प्रश्न अतिशय तालुक्याची विचित्र असल्यामुळं अकोले तालुक्याच्या दक्षिणेकडील सीमांचा मर्यादित करणारा भाग आणि संगमेर तालुक्यातील सीमा मर्यादित करणारा आम्ही तुम्हाला पट्ट्यातील गावांचा भाग, त्याचप्रमाणे ओतूर परिसरातील या जुन्नर तालुक्याच्या सीमेवरील गाव, अशा 2-4 तालुक्यांच्या सीमेवरील हा परिसर असल्यामुळं या परिसरामध्ये विकासापासून नेहमीच आपण वंचित राहिलो आहे. लोकप्रतिनिधीने जाणीवपूर्वक विकासाच्या दृष्टिकोनातून लक्ष दिलं नाही, म्हणून विकास क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपण या विविध मागण्यांसंदर्भात या ठिकाणी जमलो आहोत. मित्रहो, राजूर ते बोटा या रस्त्याचं सुशोभीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मुंबई शहर आपल्याला जवळ आहे, पुणे शहर आपल्याला जवळ आहे, नाशिक शहर जवळ आहे, नगर शहर जवळ आहे. या सर्व जिल्ह्यांच्या महत्वाच्या ठिकाणी आपल्याला जाणारा हा मार्ग क्रमांक 23 अतिशय होणं गरजेचं आहे. या राज्य रस्त्याच्या कामासाठी तमाम ग्रामस्थांचा ब्राह्मणवाडा गावातून आपल्या सर्वांना या विकास क्रांतीच्या विकासासाठी पाठिंबा आहे. त्याचप्रमाणे शिलेवाडी धरणातून पाणी या दुष्काळी गावांना मिळावं, 23 गावांना मिळावं अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे आणि आजही आहे. मित्रांनो, अनेक वेळा आम्ही निवेदनं दिली, अनेक वेळा मंत्रालयात गेलो, कृष्णा खोऱ्यामध्ये गेलो, गोदावरी खोऱ्यामध्ये गेलो, परंतु खोऱ्याचा बदल आपल्या तालुक्यातील ही गावं गोदावरी खोऱ्यामध्ये मोडतात आणि जुन्नर तालुक्यातील गावं कृष्णा खोऱ्यामध्ये मोडतात. म्हणून तुम्हाला पाणी देता येणार नाही अशा प्रकारची कारणं सांगण्यात आली. परंतु या मोर्चाच्या निमित्ताने साहेबाची एक मागणी आज करणं गरजेची आहे की आमची ही 23 गावं कृष्णा खोऱ्यात समाविष्ट करावी, गोदावरी खोऱ्यातून करावी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये समाविष्ट करावी. तरच आपल्या शेतकऱ्यांना
सिंचनाची व्यवस्था प्राप्त होईल अशा प्रकारची मागणी आपण निश्चित या मोर्चा निमित्ताने करावी। त्याचप्रमाणे हा रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे। शेजारी जुन्नर तालुक्यामध्ये व्याघ्र प्रकल्प अर्धा किलोमीटर होत आहे, म्हणून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भंडारदरा जवळ आहे, सर्व अतिशय योग्य असं वातावरण आहे, म्हणून हा राज्यमार्ग अतिशय होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे विविध अशा मागण्या आहेत। पेसामधील ही आमच्यासारखी गावं वास्तविक लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी ही खुल्या प्रवर्गाची गावं असूनही इथं पेसाची असल्यामुळे 25 वर्ष इतके राखीव जागा निघत नाही। ग्रामपंचायतीमधून नेतृत्व होण्यासाठी गावाला महत्वाची गरज असती, त्या भागामध्ये नेतृत्वाची फार मोठी उणीव निर्माण होणार आहे, म्हणून की खुल्या प्रवर्गासाठी या भागातील गावांमध्ये जी काही आरक्षित पदे ती आरक्षित पदे रद्द झाली पाहिजे। अशा प्रकारच्या मागण्या आपण सर्वांनी लावून धरल्या पाहिजे आणि यातून आपल्या भागाचा विकास आपण केला पाहिजे आहे। दूधधंदा असेल, या गावामध्ये असलेल्या विविध शेतीची कामं असतील ही अतिशय वेगाने होण्यासाठी आपण सर्वांनी या मोर्चा रूपाने या विकास क्रांतीच्या रूपाने हा मोर्चा आणि ही मागणी सरकारपर्यंत जाणं अतिशय गरजेचं आहे। मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या मोर्चाला अतिशय मनपूर्वक आपल्या परिसराच्या वतीनं पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आंबेगीवाडा गावचे विद्यमान सरपंच साजरे साहेब, ब्राह्मणवाडा गावचे विद्यमान सरपंच सुभाष गायकर, त्याचप्रमाणे आमचे नेहमीच मार्गदर्शक आणि कर्तृत्ववान त्या ठिकाणी प्रशासक म्हणून त्यांचा प्रभाव ठेवला असे आमचे विजय देशमुख साहेब, त्याचप्रमाणे ब्राह्मणवाडा गावचे पोलीस पाटील शिवाजी हांडे, तसेच सर्व उपस्थित मान्यवर। वास्तविक पाहता या युवकांना हा मोर्चा काढण्याची काही गरज नाही। तसं पाहिजे हे सगळे सदर कुटुंबातून आहेत, काम करतात, सगळं व्यवस्थित चाललं, परंतु आपल्या या पठार भागाची त्या ठिकाणी त्यांना जाण आहे। या भागाचा आवाज कोणीतरी उठवला पाहिजे आणि हा आवाज उठवण्याचं काम या तरुणांनी केलं, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या परिसराच्या वतीने यांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। वास्तविक पाहता कोणतं तरी नेतृत्व पुढे आलं पाहिजे, प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि ते काम यांनी केलं आणि त्यासाठी आपण सर्वांनी या युवकांना पाठिंबा दिला पाहिजे आणि आपल्या ब्राह्मणवाडा गावचा तर 100% पाठिंबा आहे। परंतु या ठिकाणी ज्या त्यांनी 4 मागण्या प्रशासनापुढे ठेवलेल्या आहेत तर अतिशय जास्त अशा मागण्या आहेत। या ठिकाणी गोकुळदादांनी अतिशय उत्सुकपणाने सगळं सांगितलं जात आहे। आपल्या भागाचा समावेश हा आदिवासी भागामध्ये जास्त करून झालेला आहे, त्याच्यामुळे आपला समजा उदाहरण द्यायचं झालं तर ब्राह्मणवाडा गाव हे प्यासामध्ये दाखवलेलं आहे, तर प्यासाचा निधी आपल्या ग्रामपंचायतीला मिळत नाही। जर तो प्यासाचा निधी मिळाला तर विकास कामाला अजून वाढवले, परंतु त्याबद्दल सुद्धा त्याच्यापासून सुद्धा आपण वंचित आहोत। आणि आपला भाग हा अकोला तालुक्याशी फक्त जोडला गेला कशासाठी तर तहसीलची कामं असतील, पोलीस स्टेशन असेल तर आपला संपूर्ण त्या ठिकाणी आपला नेहमीचा जो व्यवहार असेल, त्या ठिकाणी व्यापार असेल किंवा काही दवाखान्याच्या निमित्ताने असेल तर आपण सगळे जिल्ह्या पुणे जिल्ह्याशी जोडले गेलेलो आहे। वास्तविक पाहता पुणे जिल्ह्याचा विकास पाहिला तर आपण कुठेच त्या ठिकाणी नकाशावर दिसत नाही अशी परिस्थिती आहे। तरी या युवकांनी मांडलेल्या प्रश्नांच्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाठिंबा देऊन यापुढे अशा पद्धतीचे आंदोलन उभे राहिले आणि सर्वजण तुमच्या पाठीशी उभे राहू असे या ठिकाणी बळी देतो आणि संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे असं पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आणि तुमच्या या पायी मोर्चात शुभेच्छा देतो आणि सांगतो। धन्यवाद। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।